हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही आलोय पावना लेकला आणि आम्ही कालपासून इथे आलोय आणि आता सकाळ सकाळ आम्ही उठून इथे लेकवर आलोय। जय आणि आमच्याबरोबर आमच्या पूर्ण कंपनीचा स्टाफ पण आहे। तिकडे टेंट लावून सगळे झोपलेत अजून। आम्ही सकाळ सकाळ उठून इथे व्हिडिओ बनवण्यासाठी आलोय। चला तर मग बघूया आजच्या व्हिडिओमध्ये पावना लेक। आम्ही मुंबई अंधेरीवरून साधारण 3-3.5 तासाचा प्रवास करून आता इथे पोहोचलोय पावना लेकला आणि आम्ही इथे स्टे करणार आहे शरीव पावना लेकमध्ये। आणि इथे सनसेट होत आलाय त्याच्यामुळे इथे उतरल्या सगळे फोटोशूट करतात आणि इथून एंट्री आहे आणि आम्ही आता आतमध्ये एंट्री केलेली आहे। आम्ही थोडंफार सामान आणले आमच्याबरोबर, ड्रिंक आणि स्नॅक्स वगैरे। ते आता आम्ही आधी टेंट जवळ नेऊन ठेवतोय आणि त्याच्यानंतर आम्ही इथे पूर्ण फिरणार आहे। आम्ही आता सामान ठेवलेलं आहे। इथे आपल्याला रेड कोटाज दिसतात आणि इकडे सनसेट होत आलाय, लेक आहे आणि इथे सेल्फी पॉइंट आहे, स्कूटर ठेवलेली आहे जिथे आपण खूप सारे फोटो काढू शकतो। इकडे नॉर्मल टेंट आहेत, त्याच्यावरती व्हाईट पण आहेत, ते आपण नंतर बघणार आहे। आधी आपण लेक बघूया आणि सनसेट बघूया, कारण की आता सनसेट होत आलाय, कारण की सनसेट आपल्याला नंतर बघायला भेटणार नाही। तर इथे आम्ही आता पहिले सनसेटचा आनंद घेतोय। एकदम सुरेख असं वाटतोय सनसेट। हाय गाइस, इथे चेक इन टाइम संध्याकाळी 4चा आहे आणि चेकआउट टाइम सकाळी 11चा आहे, पण आम्हाला चेक इन करायला थोडा लेटच झालाय। आता 5:30-6 वाजलेत। सगळेजण आपापला बॅग आणि सामान टेंटमध्ये ठेवून आता लेकवर चाललेत सनसेटचा आनंद घ्यायला, सनसेट एन्जॉय करायला। आणि आता आपण हे टेंट बघणार आहे। हे कॅम्पिंग टेंट आहेत, नॉर्मल टेंट आहेत हे, आणि ह्याच्यामध्ये खाली फोम आहे टेंटचा आणि त्याच्यावर बेडशीट आणि 2 ब्लँकेट प्रोव्हाइड करतात आणि हे आपल्याला मिळतात 999 मध्ये। आणि त्याच्याच वरती आहे हे व्हाईटवाले टेंट। हे व्हाईट कोटाज आपल्याला भेटतात 1700 पर्यंत। आणि आपण आता बघणार आहे आतमधून हे टेंट कसे आहेत। आणि सगळ्या टेंटच्या समोर टेबल आणि चेअरची सुविधा आहे जिथे आपण बसून रेस्ट करू शकतो, टी कॉफी आणि स्नॅक्स वगैरे एन्जॉय करू शकतो। आणि हा व्हाईटवाला टेंट आपण आता बघू आतमधून। वुडन फ्लोरिंग आहे, इथे मॅट्रेस आहे, पिलो आहे, टेबल आहे आणि पूर्ण व्हाईट कापडाचा टेंट आहे हे, आणि 2 लोकांसाठी परफेक्ट आहे। या व्हाईट टेंटच्या बाहेर लाइटिंग पण आहे, एकदम सुरेख वाटते लाइटिंग ही। आणि आता आपण बघणार आहे रेड कोटाज। हा वुडनचा कोटाज आहे आणि त्याला ग्लासचा डोर आहे आणि हा आपल्याला भेटतो 2000 पर्यंत। ह्याच्यामध्ये पण मॅट्रेस आहे आणि ब्लँकेट आहे, टेबल आहे, पिलो आहेत आणि फॅनची पण सुविधा आहे। आणि इथे आपल्याला चार्जिंग पॉइंट पण दिलेले आहेत। समोर एक छोटीशी विंडो पण आहे आणि गुड नाईट पण लावलेला आहे। इथे पण आपण 2 लोक आरामात झोपू शकतो। एकदम छान असं हे आहे, ट्रायंगल शेप्ड आहे हे, जसं व्हाईट कोटाज पण ट्रायंगल शेप्ड होतं ते पण एकदम मस्त होतं। आता सनसेट झालेला आहे आणि इथे आता लाईट लागलेल्या आहेत आणि इथे चंद्र पण दिसतं आपल्याला। एकदम सुंदर असं हे दृश्य आहे। आणि आता थोड्या वेळाने काळोख पडेल, काळोख पडल्यावर तर हे लाइटिंग बघण्यासारखं असेल। इथे आपल्याला दिसते सूर्य पण पूर्ण मावळलेला आहे। इथे आपल्याला खेळण्यासाठी खूप सारे गेम आहेत, क्रिकेट आहे, बॅडमिंटन आहे, कॅरम आहे, जे आपण इथे एन्जॉय करू शकतो, खेळू शकतो। आणि इथे म्युझिक पण चालू झालेला आहे, आपण इथे म्युझिकचा पण आनंद घेऊ शकतो। म्युझिक शेजारीच इथे डिनरसाठी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, पण डिनरसाठी अजून टाईम आहे। आता वेळ आहे नाश्त्याची, इव्हिनिंग स्नॅक्सची, आणि इथे वेलकम ड्रिंक्स पण आहेत। इथे आम्हाला एंट्री केल्या पण वेलकम ड्रिंक्स मिळाले होते आणि इथे स्नॅक्स बरोबर पण त्यांनी वेलकम ड्रिंक्स आणून ठेवलेले आहेत। इव्हिनिंग स्नॅक्ससाठी इथे पकोडे आहेत आणि टोमॅटो सॉस आहे। आणि आम्ही आता संध्याकाळचा नाश्ता करून परत लेकवर चाललोय, कारण की आता सगळ्यांना फोटोशूट करायचा आहे।
तर आम्ही आता फोटोशूटसाठी लेकवर चाललो आहे. एकदम शांत असं वाटतं इथे. तर आता आम्ही फोटोशूट करणार आहे इथे. टेंटच्या अगदी समोरच आहे हे लेक आणि एकदम जवळ आहे. आपण इझिली पोचू शकतो लेकपर्यंत, पण पाण्यात जाण्यासाठी परमिशन नाही आहे इथे. त्याच्यामुळे आपल्याला लेक शेजारीच बसून आनंद घेऊ शकतो आपण. आणि आता काळोख पडलेला आहे आणि आम्ही आता परत टेंटजवळ आलो आहे. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण सुविधा आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता इथे लाइटिंग मस्त दिसते. आणि आम्ही आता बॅडमिंटन खेळतोय. खूप मजा येते इथे बॅडमिंटन खेळायला. बॅडमिंटन बरोबरच इथे बाकी गेम पण आपण एन्जॉय करू शकतो. इथे येण्यासाठी सगळ्यात मोठा क्वेश्चन होता आमच्यासमोर, तो म्हणजे वॉशरूमचा. आणि खास करून मुलींना की वॉशरूमची सुविधा कशी असेल. पण इथे एकदम छान अशी वॉशरूमची सुविधा आहे. इव्हिनिंगचा स्नॅक्स करून झाल्यानंतर आता इथे 7:30 वाजलेत आणि इथे बार्बेक्यूची तयारी चालू झाली आहे. आपल्याला इथे 4 वाजता चेक इन भेटतं. त्याच्यानंतर 5:30 वाजता नाश्ता असतो आणि 7:30 वाजता आपल्याला बार्बेक्यू भेटतो. आणि इथे आम्ही आता हे कोल्ड्रिंक ज्यूस वगैरे घेऊन आलो होतो बरोबर, ते आम्ही एन्जॉय करतो आता. आणि त्याचबरोबर आम्ही आता बार्बेक्यू पण एन्जॉय करणार आहे. व्हेज नॉन व्हेज दोन्ही बार्बेक्यू इथे आपल्याला भेटतात. एकीकडे बार्बेक्यूची तयारी चालू आहे आणि एकीकडे हे लोक डान्स करतात, डीजेचा आनंद घेत आहेत. आम्ही आता त्यांना बोलवायला आलो आहे कारण की बार्बेक्यू गरम गरम खाण्यातच मजा आहे. इथे सगळ्यांना बोलवल्यानंतर स्टार्टिंगला व्हेज बार्बेक्यू लावलाय. व्हेज बार्बेक्यूमध्ये आहे पनीर आणि नॉनव्हेजमध्ये चिकन आहे. तर पहिले व्हेज आम्ही करतोय, त्याच्यानंतर थोड्या टाईमने नॉनव्हेज करू. इथे आता सगळे एकत्र बसून बार्बेक्यू एन्जॉय करतात. व्हेज आणि थोड्याच वेळाने नॉनव्हेज पण सर्व करण्यात येईल. व्हेजवाल्यांचं व्हेज खाऊन झालेलं आहे आणि आता नॉनव्हेजची तयारी चालू आहे. नॉनव्हेज बार्बेक्यू रेडी होत आहे. बार्बेक्यू झाल्यानंतर आता इथे सगळे एकत्र आले डीजे एन्जॉय करण्यासाठी. आणि गर्ल्स बॉयज एकीकडे, गर्ल्स एकीकडे, बॉयज डीजेवर मस्त डान्स करतायत आणि एन्जॉय करतायत. 7:30 नंतर इथे 8 वाजता म्युझिक आणि 9:30 वाजता जेवण लागतं. व्हेज नॉनव्हेज अनलिमिटेड जेवण आहे. व्हेजमध्ये आपण बघू शकता दाल, राईस, मिक्स व्हेज भाजी, 2 भाज्या आहेत, गुलाबजाम आहे. आणि नॉनव्हेजमध्ये चिकन आहे, ग्रेव्ही, सुका चिकन आणि अनलिमिटेड आहे हे. आणि इथला स्टाफ पण खूप फ्रेंडली आहे. आणि आता इथे सगळे डिनर एन्जॉय करतात. म्युझिक चालूच आहे, म्युझिक बरोबर डिनर एन्जॉय करतात सगळे. डिनर झाल्यानंतर आता इथे काही जण गेम एन्जॉय करतात, काही जण झोपावर बसलेत आणि काही जण निवांत बसलेत इथे शांत. आय लव्ह पावना लेक. खरंच एकदम छान आहे पावना लेक. रात्रीचं इथलं लाइटिंग एकदम बघण्यासारखं आहे, एकदम मनमोहक आहे, एकदम छान वाटतं इथे. आम्ही आलो तेव्हा एवढं वाटत नव्हतं लाइटिंग, बट आता पूर्ण रात्र झाल्यानंतर खूप छान वाटतंय.
डिनर झाल्यानंतर आता टाईम आहे कॅम्प फायरचं. इथे कॅम्प फायर लावलेला आहे आणि आपण इथे एकत्र बसून एन्जॉय करू शकतो कॅम्प फायर. थंडी इथे खूप आहे त्याच्यामुळे कॅम्प फायर गरजेचं आहे. आणि आता टाईम झाला आहे झोपायचा, तर मी आता चालले झोपायला. गुड नाईट. आपण आता सकाळी भेटू. सकाळी पहाटे लवकर उठायचे. आता कॅम्पिंगचा दुसरा दिवस उजाडलेला आहे. सकाळचे 7 वाजले. खरं तर सकाळी लवकर उठायचं होतं, पण इथे थंडी एवढी आहे की उठायची इच्छाच झाली नाही. खूप थंडी लागत होती. आणि जर तुम्हाला थंडी सहन होत नसेल तर तुम्ही स्वतःचं ब्लँकेट कॅरी करा. इथे एकच ब्लँकेट दिलं जातं. आणि आता आम्ही सकाळी उठून इथे लेकवर आलो आहे. एकदम शांत आहे इथे. सगळे झोपलेत अजून, त्याच्यामुळे त्यांचं तर आवाज नाही आहे. एकदम शांत वातावरण आहे. इथे समोर मला वाटतं लोहगड आहे आणि आणखी 2 गड आहेत इथे आजूबाजूला, मी ऐकून आहे. आणि आता इथे सनराईज बघू शकतो आपण. जर पहाटे लवकर उठले असते तर आणखी इथे धुकं वगैरे बघायला भेटलं असतं. एकदम छान वाटलं असतं. जर तुम्ही इथे आलात तर ट्राय करा की सकाळी एकदम पहाटे उठून इथे येण्याचा. आम्ही लेकवर पहाटे थोडं फिरून आता परत इथे आलो. इथे अजूनही सगळे झोपलेले आहेत. ॲक्च्युली मी लवकर झोपले होते रात्री. बाकीचे लोक इथे एन्जॉय करत होते ड्रिंक वगैरे. तर आम्ही आता फ्रेश होऊन परत लेकवर आलेलो आहे. आता थोड्या वेळात नाश्ता लागेल, तर नाश्ता होईपर्यंत इथे आम्ही फोटोशूट करतोय. सगळेच इथे फोटोशूटसाठी आलेले आहेत. आता ऊन थोडं वाढत चाललंय, सूर्यावरती आलेला आहे. इथे एकदम शांत वाटतंय आणि इथे पक्ष्यांचं किलबिलाट एकदम छान वाटतंय ऐकायला. इथलं पाणी पण एकदम स्वच्छ आहे आणि इथे कचरा वगैरे पण अजिबात नाही आहे. आणि पाणी एवढं क्लीन आहे त्यामुळे आपल्याला खालचे दगड पण दिसतात पाण्यातले. आता ब्रेकफास्टची वेळ झालेली आहे आणि आम्ही आता इथे ब्रेकफास्ट करायला आलो आहे. इथे मिसळ पाव आहे आज नाश्त्यासाठी आणि त्याचबरोबर चहा कॉफी. इथे सगळे ब्रेकफास्ट करतात आणि ब्रेकफास्ट पण अनलिमिटेड आहे. तर मी इथे घेतलं आहे मिसळ पाव. टेस्टी आहे एकदम. इथे ब्रेकफास्ट करता पण इथे समोर लेकचं एकदम सुंदर असं दृश्य बघायला मिळतंय. एकदम शांत असं वाटतंय. एकदम मजा येते इथे. आणि आता चहा कॉफीचं वेळ झालेली आहे. नाश्ता केल्यानंतर चहा कॉफी घेतलेला आहे आम्ही. आणि परत एकदा लेकजवळ आलो आहे. लेकला भेट दिली आहे. किती वेळा पण इथे लेकवर या पण मन भरतच नाही आहे. परत एकदा आम्ही फोटोशूट केलं इथे लेकवर. आणि आता निघायची वेळ आलेली आहे. सगळे इथे जमतायत आता बॅग पॅक करून आणि आम्ही आता निघालो इथून. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.